कधेरनं तरी एकदा विचार केला आजेन सांगिल्ली ती काणी वा आज्यान सांगिल्लो तो खाशेलो अणभव ह्यो गजाली कितल्यो मोलादीक न्हय पूण जायते फावट ह्यो यादी काळाच्या ओघांत त्यो ना जातात पण त्यो सांभाळून दवरपाक एक नवो सोपो मार्ग असल्यार बरे आयचे ह्या विवरणात आमी तेच पळोवपाक वतात माय बुक कुटुंबाचो इतिहास जिवंत दवरपाची एक म्हणूया एक अद्भुत प्रक्रिया. हे आपल्या सगळ्यांच्याच घराने घडताना पिळघ्यान पिळघ्या चलून आयलेल्यो त्यो गोड काणयो त्या हळूहळू ना जातात. ती आज्यान सांगिल्ली काणी वा आज्यान सांगिल्लो तो अणभव जायते फावट आपल्याबरोबरच सोमता. आणि हेच दूख देखून हो मोलादीक ठेवा ही आपली वळख सांभाळून दवरप आता खरेच खूप गरजेचे झाला. पण जेन्ना कुटुंबाच्या काळणी ना जातात तेन्ना खरे म्हणल्यार कितें ना जाता विचार करपासारखी गजाल. फक्त एक काणी ना जायना तर आपली वळख आपली मुळां आणि आपल्या वडिलांनी दिल्ले ते ज्ञान लेगीत आमी वगडायता. आणि हे एक असं लुकसाण जे खरेच पैशांनी केन्नाच भरून येना. तर ह्या समस्येचेर एक उपाय आसा, एक आधुनिक उपाय ज्याचे नाव माय बुक. पूण एक मिनिट, हे फक्त काण्यो रेकॉर्ड करपाचे साधन नाही ना. हो पिळग्यांमध्ये एक सांखोळ, एक पूल बांधपाचो प्रयत्न आसा. आणि सगळ्यांत बरी गजाल हातून तंत्रज्ञानाचो वापर खूप एकदम सोप्या तऱ्हेने केल्लो आसा. ओके, तर माय बुक कार्यशाळा म्हणल्यार नक्की कितें? ही एक मार्गदर्शक प्रक्रिया आसा, एक अनुभव जय एक पुराय कुटुंब एकठांय येता आणि आपल्या वडिलांच्या यादींचे त्यांच्या काण्यांचे एक खरे हातान धरू येता तसले पुस्तक तयार करता. परत सांगता, हे फक्त एक सॉफ्टवेअर नोये, ही मनशांक जोडपाची एक प्रक्रिया आसा. आता जायत्या जणांक एआय हे उतर ऐकून भय दिसता, पण हांगा एआय भिरांकूळ न्हय तर एक शांत सज्जन मदतनीस. कल्पना करात, एक डिजिटल सेक्रेटरी जो फक्त तुमची कहाणी ऐकता आणि बरिता. तुमच्या बरोवपाचो वेळ वाचलं इतलेच न्हय तर ते तुमकां नवे विचार सुचवू शकता वा एकट्या बसून याद करपाक एक सांगाती म्हणून लेगीत काम करता. सगळे एकदम सोपे आणि वापरपाक सुलभ. बरं, ह्या मायबुक कार्यशाळेचं सगळ्यात महत्त्वाचं आंग, त्याचं सिक्रेट सॉस म्हणूया, ते म्हणल्यार हाचे 2 वेगवेगळे मार्ग आसात. होच मुद्दो. दरेक कुटुंबाक आपल्या परिस्थितीप्रमाण योग्य मार्ग निवडपाची पुराई मेकळीक मिळता आणि ही एक व्हड सवलत. चला तर हे दोनूय मार्ग पळोवया. एक वाट उजवे वटेण, दुसरी दावे वटेण. पहिलो मार्ग ए म्हणल्यार वडिलांनी चलवलो. हांगा वडीलच मुख्य काणीकार, पुराय नियंत्रण त्यांच्या हातांत. आणि दुसरो मार्ग बी म्हणल्यार कुटुंबाची टीम. हांगा सुरवातीसावनच पुराय कुटुंब एकठांय येऊन हे पुस्तक तयार करता. पळयात, उद्देश एकच पण प्रवास तो मात वेगळो. ठीक आसा. आता ह्या दोनूय मार्गांभितर थोडे खोलायेन वचूया. दर एक प्रवास कसो मुखार वता आणि त्याची खाशिलेपणां कितें आसात ते आता समजून घेऊया. मार्ग एच्यो मूळ विचार ह्या एका वाक्यांत आसा. हांव म्हजी काणी सांगता, म्हजी कुटुंब साक्षी रावता आणि प्रतिसाद देता. हांगा सगळ्यांत चड महत्व वडिलांच्या आवाजाक आणि त्यांच्या नियंत्रणाक दिलां. तांची काणी तांच्याच उतरांनी. तर हो प्रवास कसो चालता? हो 8 सप्तकांचो प्रवास कांय सोप्या पावड्यांनी विभागला. पहिले वडील स्पष्ट करतात की तांकां हे पुस्तक कित्याक जाय, तांचो हेतू कितें. दुसरे एका मदतनीसा वांगाड ते आपल्या यादी रेकॉर्ड करतात. आणि निमाणे एका खाशेल्या प्रिव्ह्यू सर्कलमधी ते कुटुंबाक आपोवन ह्यो काणे आयकयतात. आणि हो फॅमिली प्रिव्ह्यू सर्कल ही कल्पनाच कितली सुंदर आसा न्हय. विचार करात, वडील आपल्या काण्यांचो काय वाटो सांगतात. कुटुंबाक फक्त ऐकापाक न्हय तर तुमकां या काण्यात कसले अजाप दिसले असल्या प्रश्नावरवी संवाद साधपाक प्रोत्साहन देतात. आणि सगळ्यात भारी गजाल, त्यो प्रतिक्रिया त्यो पुस्तकात बाजूक भरून येतात. म्हणल्यार ह्या मार्गातून लेगीत कुटुंबाक कसे सुंदर तऱ्हेने जोडून घेतला ते पळयात. चला आता मार्ग बीकडे वळूया. ताचो मंत्र एकदम सोपो. आम्ही आमचे मायबुक्स एकठांय बांधतात. ह्या एका वाक्यातच सगळं आयले. हांगा एकवटान काम करपाचो भाव आसा. हो प्रवास थोडो लांब, 10 सप्तकांच्यो, पण तो पुरायपणान एक सांघिक कार्य आसा, एक टीम एफर्ट. पहिली टीम तयार जाता, कोण कितें करतले सगळं थारता. उपरांत ल्हान भुरगीं वडिलांची मुलाखत कशी घेवची हे शिकतात. आणि निमाणे सगळे मिळून पुस्तकाचे अध्याय बरयतात आणि त्याचे डिझाईन करतात. आणि कामाची वांटणी पळयात कशी झाल्या. दर एका पिळगेक एक खाशेले काम. वडील ते काणयेचे मालक, निमाणो निर्णय तांचो. जाणटी भुरगीं ती प्रोजेक्ट मॅनेजर सारखी काम करतात. आणि नातवा
ती मुख्य मुलाखत घेतात आणि AI वापरपाक मदत करतात. कामाची ही वांठणी तीच कुटुंबाक चढ लागी हळता. बऱ्या आता आपण निमाण्या भागाकडेन पावल्यात आणि हांगा एक महत्वाची गजाल समजून घेवपाची आसा. हे दोनूय मार्ग वेगवेगळे असले तरी तांचो शेवट तो फक्त एक पुस्तक न्हय ना, ताचे परस खूप चढ, खूप मोलादीक कितें तरी मेळता. सगळ्यात महत्वाचो मुद्दा होच, मार्ग खंयचोय आसूं, ए वा बी, ध्येय एकच, एक सांभाळिल्लो ठेवा आणि कुटुंबा भितर एक खोल घट नाते. देखून कोणेची चिंता करपाची गरज ना की हांवें चुकीचो मार्ग तर निवडलो ना. दोनूय वाटो एकाच सुंदर जाग्यार पावतात. आणि थांबा, हांगा एक खूप हुशार, एकदम जबरदस्त कल्पना आसा. ताका ऑन रॅम्प म्हणटात. हायवे वयलो ऑन रॅम्प कसो आसता तशे. हाचो अर्थ एक कुटुंब मार्ग एतल्यान सुरवात करू शकता आणि जेन्ना ताका तयार दिसता तेन्ना सोंपेपणानं गाडी वळोवन मार्ग बीत वचूं येतात. ही लवचिकता, हीच ह्या कार्यशाळेची खरी ताकद. तर निमाणे ह्या सगळ्यांतल्यान हाताक कितें लागता? पहिली गजाल, वडिलांचो आवाज त्यांचो काण्याव सन्मानान सांभाळल्या होतात. दुसरी, तरणाट्यांक आयकुपाची, मुलाखत घेवपाची मोलादीक कला मिळता. तिसरी, कुटुंबाक एक डिजिटल संग्रह मिळता जो ते फुडें वाडवू शकतात. आणि चौथी, सगळ्यात महत्वाची, फुडल्या पिळगेक देवपाक एक मूर्त वस्तू, एक जिवो ठेवा तयार जाता. म्हणल्यार हे फक्त यादींचे एक पुस्तक न्हय, तर हो कुटुंबाच्या इतिहासा वांगडा एक जिवो संबंध जोडपाचो प्रवास आसा आणि हे नाते कोणूही घडवूंक शकता. देखून हे विवरण सोमचे पयलीं फक्त एक विचार, तुमच्या कुटुंबात अशी खंयची काणी आसा जी अजून कोणे सांगूक ना, जी फक्त सांगपाची वाट पळयता.